पायावरी या वारकरी संताच्या चालू असलेल्या या ज्ञान यज्ञात या भक्ती उत्सवातील आजची ही सांगता समारोपाची सेवा मौजे पांढरी या नगरीमध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने या चालू असलेल्या सप्ताहातील आज ही काल्याच्या कीर्तनाची सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा वैकुंठवासी श्री गुरु मारुतराव महाराजांची ही सेवा वैकुंठवासी आमचे आजोबा ब्रह्मनिष्ठ वैराग्यमूर्ती श्रीराम महाराज अर्बुजवाडीकर बाबा यांची ही सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी पांढरीकर यांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आली। सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव संत श्रेष्ठ श्रीमंत साधू देवाचे लाडके लढीवाळ जीवलक प्रेमी भक्त पंढरपूर निवासी श्री संत नामदेव महाराजांचा 3 चरणाचा काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे। विठाला विठाला वेळ मिळेल गुरु महाराज बुद्धी देतील तसं बोलायचा प्रयत्न करूया। ही काल्याच्या चिंतनाची सेवा आहे। 7 दिवस आपण जी भक्ती साधना केली त्या भक्ती साधनेचं साध्य म्हणजे काला आपल्या साधनेची परिपूर्णता म्हणजे काला। आपण रात्रंदिवस जो परमार्थ करीत आहात त्या परमार्थाची परिपूर्णता म्हणजे काला। सप्ताह किती दिवसाचा असो जोपर्यंत सप्ताहाचा काला होत नाही तोपर्यंत सप्ताह अपूर्ण आहे। सप्ताहाचा काला झाला म्हणजे सप्ताह पूर्ण झाला। मध्ये दिवस वाढवायला येतात पण काला झाल्यावर दिवस वाढवायला येत नाही। आता एखादी तिथी कमी जास्त झाली तर मध्ये दिवस वाढतात की नाही। 7 दिवसाचा सप्ताह 9 दिवसाचा होते पण काला झाला सप्ताह संपला असं वेगळं सांगायची गरज नाही। झाला काला आता इथून हाला पुन्हा कोणी मंडपाकडे आला तर पुन्हा का आला विठाला। सप्ताहाची परिपूर्णता म्हणजे काल आहे। कितीही मंदिर सुंदर आणि कितीही भव्य बांधलं आणि जोपर्यंत त्या मंदिरावर कळसच बसत नाही तोपर्यंत ते मंदिर कसं आहे अपूर्ण आहे। 11 फुटापासून 101 फुटापर्यंत किती फूट उंच शिखर बांधता येते पण जोपर्यंत कळस बसत नाही देवळाच्या कामा कळसो कळस बसला नाही अपूर्ण आहे। ब्रह्मगिरून गंगा निघाली पण जोपर्यंत ती ब्रह्मगिरून निघालेली गंगा समुद्राला मिळत नाही तोपर्यंत ती गंगा अपूर्ण आहे। ज्या दिवशी गंगा समुद्राला मिळाली गंगा पूर्ण झाली। समुद्राला प्राप्त झाली परिपूर्ण झाली गंगा। अवघ्या झाल्या उर्मी एकमय तुका म्हणे गंगा सागर संगमी। अवघ्या झाल्या उर्मी एकमय मंदिरात कळस बसला मंदिर पूर्ण झालं।
गंगा समुद्राला मिळाली, गंगा पूर्ण झाली, सप्ताहाचा काला झाला म्हणजे सप्ताह पूर्ण झाला. तो लक्ष देणार आहे का? सप्ताहाची परिपूर्णता काल्यात आहे, साधनाची परिपूर्णता साध्यात आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, परमार्थ कडीला काढता येते, संसार कडीला निघत नाही. ठरविलं तर परमार्थ पूर्ण करता येते, संसार पूर्ण होत. जे कधीच भरत नाही त्याचं नाव संसार, आणि ठरविलं तर भरत आहे त्याचं नाव परमार्थ. घराचं काम कधीच पूर्ण होत नाही, किती मजली बांधावर गजाळ्या माणूस ठेवते, सळ्यावर ठेवतो. अरे तिसरा मजला झाला म्हणून हातावरी सळ्या काठवल्यास आपल्याला नका का बांधून, पोरग तरी बांधेल की म्हणला. पण मंदिराचा कळस निघते की नाही? सप्ताह पूर्ण होते, होईल येणे कळसाले, स्थिरावले अंतरी. साधू संतांच्या संगतीत राहिले की आपलं जीवन पूर्ण होते. म्हणून तर निळूबारा म्हणले ना, पूर्ण केला पूर्ण पूर्ण केला मनोरथ. आपलं जीवन अपूर्ण आहे, जीव अपूर्ण आहे आणि देव पूर्ण आहे. काला 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 म्हणजे काय? अपूर्ण जीवाला पूर्ण देवाकडे जाऊन मिश्रित करणे, जीव आणि ब्रह्म एक करणे, त्याचं नाव काला. दही आणि लाही हे प्रतीक आहे. दही आणि लाही एका ठिकाणी करणं जसं काला आहे, तसं जीव आणि ब्रह्म एक होणं म्हणजे काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. परिपूर्णतेचं प्रतीक म्हणजे काला आहे. म्हणून इतर कीर्तनाचा विधी वेगळा असतो, काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा असतो. 7 दिवसाचे कीर्तनकार स्वतंत्र असतात, काल्याचा कीर्तनकार परतंत्र असतात. 7 दिवसाच्या कीर्तनकाराला मनाला वाटेल ते विषय मांडता येते. काल्याच्या कीर्तनकाराला कीर्तनकार जरी बदलला तर कीर्तन बदलत नसते. इतर कीर्तनात सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, संत वृंदे मनोभावे आदि वंदावी, जेणे करोनी अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा हे संताच्या घरची. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती. इतर कीर्तनात, आज कीर्तनात भक्ती सांगायची नाही, आज कुणा वैराग्य सांगायचं नाही, आज कीर्तनात तत्वज्ञान सांगायचं नाही, आज विचारसागर सांगायचं नाही, आज वेदांत सांगायचं नाही, आज यात्वा सजात्वा तत्तम. आज किती जरी विद्वान कीर्तनकार असेल तर विद्वत्ता मांडायची नाही. मग आजच्या कीर्तनाचा नियम आहे, गायन
आजच्या कीर्तनात लीला सांगायच्या चरित्र पवाडे कोण्या देवाचे नाही, देवाचे अवतार पुष्कळ आहेत. भागवत कथा होती का रामकथा होती? भागवत कथेत भगवान सुखदेवाने महर्षी व्यासाने 24 अवताराचं वर्णन केले. नामदेव महाराजांनी बागोला 10 अवतार सांगितले, पण शास्त्रकाराने त्याचे प्रकार 6 पाडले. अंश अवतार, अंश अवतार, कला अवतार, आवेश अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार. बाकीचे अवतार कामापुरते. पूर्णावतार पूर्णावतार रामकृष्ण. बाकीचे अवतार कामापुरते. आता मत्स्य अवतार देवाचाच अवतार आहे. जप बी कराय ना, ध्यान बी कराय ना, आणि पूजा बी कराय ना. आता कोण माशाला गुरु केलं, माशाचा अवतार देवाचा आहे. मत्स्य अवतार गुरु केलं, जप करायचं ठरविलं. हा, कसा जप करा माशाचा? काय नाव घ्यावं? मांडे घातले, हातात माळ घेतले, म्हणाले मच 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 मच. जप करता येत नाही. दुसरा अवतार कच्छ आहे, त्याचे नाव घेता येत नाही. नाव घेण्यासारखी रामकृष्ण नामे दोन्ही साजे, हृदय मंदिरे स्मराकारी. रामाचा अवतार पूर्ण आहे आणि कृष्णाचा अवतार परिपूर्ण आहे. काय फरक आहे? रामानं जीवनात एक बी मर्यादा उल्लंघन केली नाही, कृष्णानं आपल्या जीवनात एक बी मर्यादा ठेवली. रामाच्या विरोधात फारम भरलाय कुणा? कृष्ण. एक बी काम रामाच्या बरोबरीने केलं नाही. सगळं उलटच, सगळा विरोध आहे. जन्मापासून, ठिकाणापासून, टायमिंग पासून, वेळेपासून, महिन्यापासून प्रत्येक गोष्टीत विरोध. आता बसल्या बसल्या विचार करा किती विरोध आहे. रामाचा जन्म उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात आहे का नाही विरोध? रामाचा जन्म चैत्र महिन्यात, कृष्णाचा रामाचा जन्म शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्य पक्षात. रामाचा जन्म नवमीला, कृष्णाचा अष्टमीला. रामाचा जन्म दुपारी 12ला, कृष्णाचा रात्री 12ला. रामाचा जन्म राजवाड्यात, कृष्णाचा जेलमध्ये. राम एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. चला बोला कृष्णाचं. अनेक बाणी, अनेक वचनी, अनेक पत्नी.
रामाचा अवतार आचरणीय आहे आणि कृष्णाचा अवतार उच्चारणीय आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र कोणता आहे? राम कृष्ण हरी. आपल्या भजनाची सुरुवात कोण्या कीर्तनाची सुरुवात कोण्या भजनाने होते? राम कृष्ण हरी. 3 देवाचं नाव आहे राम कृष्ण हरी. या 3 देवाच्या नावात अर्थ गहन आहे. लक्ष देऊन आहे का? राम रामाचा आचार, कृष्ण कृष्णाचा उच्चार, हरी हरीचा विचार, आचार उच्चार आणि विचार. राम कृष्ण हरी. करायचं असेल तर आचरण रामाच्या अवताराचं करा. एक बाणी एक वचने दिलेला शब्द मोडीत नव्हते राम. आता आपण पावलेला बदलाला. कामाचं माणसं घेण्यात आणि बिनकामाचं सोपं सोपं असेल ते देवानं केलंय रे आपल्याला काय व्हाले म्हणाय. तुम्हाला सांगू का? रामायण घरला घेऊन जा, घरात रामराज्य नांदते. आणि कृष्णाचा अवतार हे चरित्र काल्याचं कीर्तन जर घरला घेऊन गेल्यावर भाकरीला मोताल होता. ही माणसं काय करते? 7 दिवसाचे कीर्तन सोडून देते. आता बऱ्याच लोकांना म्हणाला मी कीर्तन झाल्या माणसं उठताना धोतर का झाडीत असतील. एक जर म्हणा तुम्हाला कळ ना का? म्हणलं काय तुझं तुला. 7 दिवसाचे कीर्तन सोडून जाते. आणि काल्याचं कीर्तन म्हणलं की देवाला जमले आपल्याला काय व्हाले म्हणते. आजचं काल्याचं कीर्तन ऐकताना नवल म्हणून ऐकायचं. नवल केवळे काम काय बी करतात. मोठ्या लोकांचे काम बघताना नवल म्हणून बघायचं असतं. मोठ्या लोकांची बरोबरी करायची नसते. त्याची बरोबरी केली की मार खावा लागत. क्लास 1 अधिकारी लालदेवाच्या गाडीत बसून आले. शासनाचा बंगला चौकून कंपाऊंडचं काम चालू होतं, बांधकाम. एक मिस्त्री बांधकाम करू आले. साहेब लालदेवाच्या गाडीत बसून आलेत. दरवाजा काढलेत. समोर खुर्ची होती. बारीक बारीक हारा बसलेत खुर्चीवर. गुडघ्यावर पाय ठेवले. दिमागानं पाय हलवाले. हे मिस्त्री बघाले. साहेब आलेत म्हणून बाईनं मध्ये कसं कॅमेऱ्यात बघितलं. गिलासात पाणी घेऊन आली. त्याची बायको अर्धा गिलास पाणी पिलं. अर्धा गिलास तोंडात गुळणी धरले. काय खेळणीला आले की फुरका मारले तोंडावर गुळणी. कुणाच्या? बायकोची. त्या बाईने मुरक्या हसली. पदरानं तोंड पुसले. हसतच मध्ये गेली. मिस्त्रीनं बघितलं. ह्याच्यात मजा न्यारीच आहे म्हणलं. असलं तर आपण कवाच कराय नाही म्हणलं. आणि जन्माला काय करा म्हणलं. वया चालायच्या मात्र राहिलेच किती दिवस म्हणलं. असलं करून बघावं लागते म्हणलं. संघाच्या हाताखालीचे काम मिस्त्री हाताखाली ते काम ते करणार. त्याला म्हणाले तू सायकल देतोस का म्हणलं मला आज. ते म्हणलं का? तसलं करायचं म्हणलं. त्यानं म्हणला 2-3 लाख पगारीचा माणूस लाल दिवाची गाडी बसाय त्याला जमते. आपल्याला जमते का? तुला दे म्हणायला की सायकल म्हणलं. भेगीच काम सोडलं. बसलं सायकलवर गेलं दिमाखानं घरला. आता साहेबाच्या अंगणात हराळ होती. खुर्ची होती. ह्याच्या गरीबी परिस्थिती. ह्यानं 500 रुपये कमवा कवा शिमटन हात भरवा कवा घरला बाजार नेवा कोण पावशेरी पिवा कवा हे मिळालं. क्लास 1 अधिकारी कुठं हे ना कुठं. तसलं करायचे. डोसक्याचे खूळ बसलं म्हणतात. गेलं सायकल अंगणात लावलं. सायकल उतरलं. हातात चावी घेतले. असं दिमागानं फिरवाले. गेलं घरी. त्याच्या घरी खुर्ची होती. ह्याच्या घरी कायची खुर्ची रे. जे 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 गेले चुलीवरच बसलं जाऊन. बाई खराट्यानं अंगण झाडलं. हे म्हणाले माणसं आलेले दिसना गेलेत का?
आम्ही दिसायचं. मग पाणी देऊ नये का? आता त्याच्या बायकोने न मागता पाणी आणले होते. पाणी देऊ नये का म्हणाले बायकोला. बाई म्हणजे मग दातकडी बसल्या का मागाय काय वाले म्हणजे आणखी म्हणला पाणी आणाले की म्हणले. हातात खराटा संगच होता. तांब्यावर पाणी गपचूप प्यावं का ह्याच्या डोसक्यात बसले तसलं करायचं. गळ 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 अर्धा तांब्यापर्यंत तोंडात गुळणी धरून फुर्रुकून बायकोच्या तोंडावर मारलं. हातातला खराटा खापकून पाणी बाईन म्हातारपणे असं सुद्धा कमी आता लेकरं बाळ झाले. दृष्टांत संपला. मी गोष्ट का सांगतो लोक क्लासवर आधी करायला जमत आहे. बरोबर बरं क्लासवर आधी करायला जमत आहे ते मिस्त्रीला जमना. तसं देवाला जमत आहे ते आपल्याला जमना. पण आज काल्याचं कीर्तन ऐकताना मस्त मांडे घालून बसून ऐकायचं. पण कीर्तन ऐकलं की म्हणायचं बा देव मोठा माणूस आहे काही बी करता येते. नवल केवडे केवडे. आता काही काही देवानं असे काम केलेत न बघायसारखे न ऐकायसारखे. आता तसलं जर आपण करायला गेलं मार खावण्याची बारी. आता एका दिवशी देवानं काय केलं सलमखानीची पिंडीच्या पिंडीच पेटविले. हातात घेऊन एका बाईच्या घरी लागले. ए गवळण बाई काय तुझ्या घरचा पसारा भेगी सावरा सोय करून बाहेर काढ म्हणला. तुझं घर मला फुकून द्यायचे. बाई म्हणजे का रे बाप्पा माझं घर का फुकून द्यायला. रस्त्याचं काम आले म्हणा गुत्तेदार मी आहो म्हणला. तुझं घर रस्त्यात आले म्हणलं मला फुकून द्यायचं. रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे म्हणलं. बाय म्हणले पलीकडच्या घरची नाणी रस्त्यात आहे इकडची बाथरूम हे बैठक रस्त्यात आल्या दोन्हीचं घर उठवतो आमचं उठव. तुझंच घर मला उठवायचे गावात ठेवायचंच नाही मला तुझं घर मला. बाय म्हणले का रे असं का मजच घर का तू उठवालास. नाद आल्यापासून तुझं नाटक बघायला म्हणलं. तुला गावातलं काय रीत भात माहिती आहे का नाही म्हणला. या गावचा पाटील नंद आहे म्हणला. नंदाचं पोरगाव म्हणला. मथुरीला दही दुधी काय जाताना आधी लोण्याचा गोळा मला आणून द्यावा लागते आणि उरलेले काय न्यावं लागते म्हणला. तुझ्या घरचं माझ्याकडे काहीच येईना गेली म्हणलं. ज्या घरचं मंडपाकड सप्त्याकड देवाकड काही येईना देवानं सांगितले त्याचं घर मी गावात ठेवीना. मग आता काही माणसं म्हणतात का नाही काय चक्रा मारली पट्टीवाल्याने पण म्या काय मेळ लागू दिलं नाही. तू घर देव गावात. इतर लोकांना चकली दिलेली वेगळी देवाला चकली जमते का. काढ 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 तुझ्या घरचा पैकी पसारा काढ तुझं घर मला फुकून द्यायचं म्हणलं. बाईनं तोंड बारीक केलं. कृष्णा मला माहित नव्हतं तुला द्यावं लागते ते आज मला कळाले. आता उद्या बाजारला जाताना एक काय 2 लोण्याचे गोळे हातात तुला देते. तुझं दर्शन घेते पुन्हा बाजारला काय जाते. हा असं जर केलीस भर रस्त्यात बी घर बांधलीस तुम्ही काय म्हणणार म्हणलं. आता असले केलेले काम आपण जर कुणाच्या घराला पेंडी घेऊन गेले पेटून पायावर चलत येतात का आपण. म्हणून देवाचं चरित्र नवलाव म्हणून बघायचं. नवल केवडे केवडे. आजच्या कीर्तनाचा नियमच आहे चरित्र ते आचरावे नाही चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे आचरावे नाही उच्चारावे. केले देवे गोकुळी एदशे चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखिता हे. मस्त कृष्णा चरित्र ऐकायचं. दही लाईचा प्रसाद घ्यायचा. त्याचं नाव कालाय. द्वापार युगातली गोष्ट आहे. काय आतोनात पाप घडलं. सज्जन लोकांना त्रास होऊ लागला. दुर्जन लोकांची संख्या वाढली. अधर्म वाढला. धर्म लयाला जाऊ लागला. खऱ्यातलं चलना गेलं. खोट्याला भाव आला. खरे माणसं सांदीला बसले. लबाड्याचे सत्कार होऊ लागले.
खळखळ 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 पाप उकळ्या मारू लागलं. त्या पापाच्या वजानं धरणी थरथर कापू लागली. जमिनीला जर वज कशाचं होत असेल तर फक्त पापी लोकांचं होतं. जड होती खळ दुष्ट जड होते खळ दुष्ट लोक. पापाचं ओझ धरणीला सणवे ना. धरणी माता म्हणली ब्रह्मदेवा माझा राजीनामा घ्या. आता मला राहायचं नाही. आता मला जमना गेले. मला ओझ श्वसना गेले. आता येणार नांदेड हिंगोली परभणी 2-3 जिल्ह्यात इशारा दिल्याच की माग महिना दीड महिन्या खाली सकाळी 6 वाजता हादरले की नाही. हे राजीनामाच घ्या म्हणाले. कोण धरणी. आता खळखळ उतू आले महाराज. पाप आतोनात पाप झालं. पाप पाप म्हणजे काय. अधर्म वाढणं धर्म बयाला जाणं म्हणजे पाप. समाजातले नीतिमत्ता हरपणं म्हणजे पाप. मर्यादा नाही शिवणं म्हणजे पाप. आता आहे का समाजात मर्यादा सांगा. कुणी कुणाला मानायला तयार नाही. आदर नाही कदर नाही मान नाही. मानतो का नाही. कुणाला काही सांगा गेले की बस रे तुला काही शान आहेस का म्हणे. कुणी कुणाचं ऐकाय तयार नाही. कुणी कुणाला शिकवायचं राहिलं नाही. कुणी कुणाला सांगायचं राहिलं नाही. खरी राय द्या कुणाला पटन आणि खोटी राय द्या की काय माणूस बोललं रे म्हणे. तोंडावर एक बोलून माघारी एक बोलत. समोर तुझ्यासारखा माणूस 4 खेड्यात नाही म्हणत. आणि भक्की लागली की मग ते काय माणूस आहे का म्हणे. ह्याच नाव पाप आहे. चांगल्या लोकायला वागायला अडचणी येणं आणि दुर्जन लोकाला सत्कार होणं म्हणजे पाप. पाप पाप म्हणजे काय. खऱ्यानं वागलं की माणसाला अडचणी येते. तुम्ही खोट्यानं वागायचा तुम्हाला काहीच अडचणी येणार. आता कीर्तनला गाडी निघाली ते आमची. फुल एक जण पेले रस्त्यात थांबले भरमधीच. ड्रायव्हरनं हरण दिलं. इकडे सरकना इकडे सरकना. मला ड्रायव्हर म्हणाला महाराज फोन तयार येतं गडबडत आहे म्हणा. ते भकीला सरकना कसं करावं. मी म्हणलं तू उतर त्याला बाजूला ओढ पुन्हा जाऊ पुढे म्हणून. आणि गाडी दोघं जाऊ की म्हणलं. म्हणलं का. आणि मी जाऊन त्याला बाजूला वळल्यावर गाडी कुणा पुढे घ्यावं म्हणलं. म्हणलं तुझं म्हणणं काय. तुम्ही उतरा म्हणला त्याला वडा बाजूला मी गाडी पुढे घेतो. नाईलाज होता. दोघंच होता गाडी. काम आपलं होतं. उतरलो गाडीच्या खाली. जवळ गेलो. मला बघितलं थोडं काहीतरी बोललं की तोंडाचा भपकार आला. वास आला की मी असं उपरणं नाकाला लावलो. म्या नाकाला दस्तीला बघितलं की म्हणा आमचा वास सुटला का म्हणला. तुझा कशाला वास सुटला. मला जायचं कीर्तनला. सर्ग भकीला म्हणलं जाऊ द्या म्हणलं. आता तर सरकच ना म्हणजे पाय जे ताणून जे उभं राहिलं म्हणचा. 15 मिनिट झालं हाल बिना काही नाईला जाणं उभा टाकला गाडी. 15-20 मिनिटाला तिकून 2 माणसं कपडला गंध लावून खांद्यावर टाळ घेऊन मस्त धोतर उपरणं टोपी घालून आमच्याच कीर्तनाला निघालते. त्याच्या खांद्यावरचे टाळ बघितलं मला थोडं अवसान आलं. ही आपली माणसं. ही आपली माणसं आले का महाराजाला आळीला सर होय भकीला म्हणते. त्याला भकीला काढून आपली गाडी पुढे काढून देते. ती आपली माणसं आले. गंधाचे माणसं खांद्यावरचे टाळ घेऊन येणारे आपली माणसं आहेत. त्याच्या जीवावर थोडं मला अवसान आलं. त्याला म्हणलं 15 मिनिटं झालं गाडी थांबीलास. तुला काय कळते का. कुणाची गाडी आहे बघायचे का तुला दाखवायचे का. तुला काय वाटालेच काय. थोडं मोठ्यानं बोलायला गेलो की तिकून ते माणसं महाराज ते गाडव झालं तर तुम्ही कशाला गाडव व्हायला म्हणे. हेच नाव पाप आहे. त्यानं येऊन त्याला दापायचं का मला दापायचं. नीतिमत्ता बिघडली. तुका म्हणे आली येऊशी झाली मर्यादा नाहीशी. धरा 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 नाही आईशी झाली नित नाही आईशी झाली आईशी झाली.
असं म्हणत अवकाळी पाणी पडणं, उन्हाळ्यात पावसाळा होणं. आता जुने जाणकार माणसं म्हणते बा आपल्याला काय तेवढं कळ ना, गुढीवर पाणी पडू नये असं काही लोक म्हणतात की नाही. पाडव्या दिवशी पाणी पडू नये. पाडव्या दिवशी पाणी पडणं अशुभ असते. हा, यंदा भिजली का नाही गुढी. काही बी गोष्टी अशुभ व्हायला महाराज. जे बघण्यात येईना गेले ते बघण्यात आले, बघण्यात नाही ते बघण्यात आले. बरेच माणसं म्हणतात असं का व्हाले. माणसंच अवकाळी वागाले. माणूस माणसाचं ऐकणं ते आपलं ऐकत असते. आतोनात पाप झालं. बापाची यामुळे सत्याचे वाटोळे. तुम्ही खोटं वागा तुम्हाला 10 माणसं जुळून बसतील. खरं वागा तुम्हाला कोणी किंमत देणार नाही. धंदा खरा करा तुमचं दुकान बसून जाईल. आणि धंदा खोटा करा की सांदीला दुकान राहू द्या, इचारीत लोक येतील. सध्याचा काळ म्हण तसा आहे महाराज. तूप विकत घेताना आपण चौकशी करतो की नाही. तुपाची चौकशी, तुपाचा वास घेतो की नाही आपण. किती बी निका असू द्या, दारडा मिसळ म्हणतात. तूप विकत घेताना घासू घासू बघून वास घेऊ बघत. दारू घेताना कोणी वास घेऊन बघितलाय का. मद्यपानाची शिराणी येते नवनीतान पुसे कोणी. केळव्याल्या व्याविचारिणी दैन्यवाणी पतिव्रता. हेच नाव पाप आहे. आता सध्या कच झाली लबडाची चलती जास्त झाली, संख्या जास्त झाली, बहुमत झाले. त्याच्यामुळे खरंच चालणार लागले. पण एक वाक्य जाणटवा, खरंच चालणार गेले म्हणून खऱ्याची बाजू सोडू नका. कधी बी शेवट विजय खऱ्याचाच असतो. पण कसं असते, काही सकमान असते, दिवस असते, चलते असते. कुणाचं बी चलते लयंदी चलत नसते बरं का. लबाड काय लयंदी चलते का बरं. सध्या संख्या त्याची 10 माणसं माळेगावला गेले जत्रेला. रात्रभर काय दिवस 2 दिवस राहिले तिकडून येताना खातं प्याचं काय सामान घेऊन निघाले. तेव्हा काय वाहन होते काय, चलत निघाले. चलत चलतच वाटणं काही खाली. दुपारच्या पारी ऊन लागू लागलं. एक जण काय म्हणाले, पोटाची सोय झाली म्हणलं बरं पाणी प्याला कुठं. आता इथून 2-3 किलोमीटर गाव, इकडे नाही इकडे नाही इकडे नाही, तहान तर लागल्या, कुठं पाणी प्यावं. एक जण म्हणलं बघितलं कुठं असलं शिवारात. एक हिर होती, हिरीला पाणी होतं, बरं खोल पाणी होतं. हिर खोल होते, बुडाला पाणी होतं. पवरा हापसा कळशी तांब्या बकेट टोपलं काहीच नव्हतं तिथं ते पाणी काढायला. एक जण म्हणला मी उतरतो. उतरलं. एक जण हातपाय धुतलं, तोंड खंगळलं, चूळ भरलं, पाणी पिलं. वरची उभा टाकली म्हणत तुझं भागलं पण आमचं कसं. तू पाणी पिलास पण आम्हाला खाली उतरायला, आता आम्ही तर कसं पाणी प्यावं. आणि तहान तर लागल्या, नरडं कोरडं पडाले. आता 2 कोस 1.5 कोस तर गाव नाही, आता पाणी कसं प्यावं. ते म्हणलं कशात देऊ म्हणलं मी. द्यायलाच काही नाही, कशात तरी दे की आणून. कशात देऊ म्हणलं. कयात बी दे पण आम्हाला पाणी दे. ते खाली उतरलं, थोडं बोलाय बासर होतं. कालच बाजारात बूट विकत घेतलाय, जमत आहे का म्हणला. ते वरचं काम नाही, निर्मल धुवून दे बघ म्हणला. पायातला बूट काढलं, 2-3 बारा खंगळलं, हिसळलं, धुवून टाकलं. बूट भरू भरू पाणी देऊ लागलं. 8 माणसानं पाणी पिलं. किती माणसानं खाली उतरलेले 1, 9. एकानं काय म्हणला, पाणी घंटाभर पिण्याला तर मरत कर म्हणलं. आणि घंट्याला पार लागल म्हणला याला. बुटाचं कसं पाणी प्यावं म्हणलं. मजानं पेन होईना म्हणून राग रागाची निघालं म्हणचाल. सर 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 पुढे
शिरीतलं उतरलेलं वरी आले म्हणला पेलं का पाणी सगळ्यांना. एक जण म्हणला सगळ्यांनी पेलं पण त्यानं पेलं नाही. कुण तो ते चाले म्हणला तिकडे. खाली उतरलं वरी आलेलं काय म्हणाले काय घाण झाली रे म्हणला. त्यानं पेला असतं तर जमलं असतं म्हणला. आता सगळ्यांनी पाणी बुटाने पिलं त्यानं पेना पेलं नाही म्हणला गावात जातय आणि सांगते म्हणला काय हे बुटानं पाणी पिले म्हणून. शेचे काय म्हणायत आपलं आपलं आधी ठरवत म्हणजे त्यांना सांगायच्या आधी आपणच सांगू. शे काय केलं बिचारत एक नाही दोन नाही सर गेले गावाच्या अलीकडे घर. मावशे तांब्यावर पाणी द्यावलं ताण लागले म्हणले. ती बाई तांब्यावर पाणी आणून दिलं प्याला दिले. हे पाणी पिता पिता जबान काढायला शब्द नाही येणं बोलायला. ती बाई म्हणले मामा मग त्याला बोलवा की तुमच्या संघच्या माणसाला. हे पाणी उभा टाकून प्याले तर ती जी भकी चेहरे केली माणसं बाजूचे सांगाले बघा सांगाले बघा सांगाले बघा आपलं सांगाले बघा म्हणलं. 9ला 9 एकदा चालेल म्हणले. आत्ताच पाणी बुटाने पिरासन कशी ताण लागल्यावर तुला म्हणलं. ती बाई म्हणे मामा गळ्यात माळ आहे की तुमच्या आणि बुटाने कसं पाणी पिला. ते म्हणे मावशी माईच्याने मी पेलं नाही. एवढी माणसाला बाळ बोलतात का म्हणले. तेव्हा इमानदारीने गळ्याच्या देवाच्या माईच्याने मी पाणी पिलं बुटाने. ती बाई तर सहजच म्हणलेली एक माणूस लबाड बोलतो एवढी माणसाला बाळ बोलतात का म्हणले. तुम्हाला मला प्रश्न विचारायचा एकाचं खरं का 9चं खरं. 9चंच खरं. खरं होतं कुणाच एकाच. बाईला खरं वाटलं कुणाच. याचं कारण एक आहे बहुमत आहे. मॅजॉरिटी त्याची आहे सध्या. संख्या लबाडायची आहे. मग सध्या लबाडा तर चलाले आणि याच नाव पाप ऐका कलीचे महिमा महाराज म्हणा असत्याशी रिझले जन बापा देते अनुमोदन. द्वापारयुगात काय घडलं. उग्रसेन राज्य करू लागला. सत्य नीतिमत्तेने इमानदारीने राज्य चालणार पण कंसाला दे कोण नाही. बापालाच गादीवर खाली वळला आपण राज्यावर बसला. बंदीगृहात टाकून दिलं ना आपण राज्य करू लागला. आणि आता पापीच माणूस दुर्जन मुळात राक्षसी दैत्य प्रवृत्तीचा माणूस राज्यावर बसल्यावर बाकीच्याला काय गोरे. कसं असते प्रमुख माणसानं चांगलं वागलं तर बाकीचे माणसं आपल्याकडे बघून चलत. आता कीर्तनकारानं गादीवर उभा टाकलेल्या माणसानं नियमानं वागलं चांगलं वागलं तर माणसं म्हणजे महाराज आले रे. आता आमच्या देखत तंबाखू खाणं गुटखे खाणं सुपाऱ्या खाणं पुड्या खाणं लोक खात नाहीत का. आम्हीच खात नाही ना. आता आम्ही जर म्हणलं हाय का तंबाखू म्हणलं ते तिकून येताना म्हणते महाराज तुम्ही घेऊन येऊ का म्हणते. प्रमुख माणसानं आपला दबाव समाजावर टाकून चालवते का. आज मी एकटा तुमच्याकडे बघायला पण तुम्ही सगळे माझ्याकडे बघायला. माझे 2 डोळे तुमच्याकडे बघायलेत. 100-200 माणसाचे 2-2 डोळे का माझ्याकडे बघायलेत. मी कुठं चुकतो सगळ्याचं लक्ष आहे. प्रमुख माणसानं योग्य पद्धतीने चाललं तर समाज चालत आहे. गावचा मेन कारभारी जर चांगला असेल तर गाव बिघडत नाही. कीर्तनकार चांगला असला तर समाज बिघडत नाही. घरचा करता माणूस चांगला असला तर घर भिगी फुटत नाही. घरचा करताच बिघडल्यावर घर फुटाय काय. आमचे काका सांगायचे बघा वरमाई शिंदळ्याला ओरडायला काय गोर आहे. राज्यावर कंस बसल्यापासून पाप जास्त झालं. दुर्जन लोक मधोन्मत झाले. मोडी येले यज्ञ राहिले कीर्तन
पळाले ब्राह्मण दैत्यावेने बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भारम जाता ब्रह्म्या माझा राजीनामा घे मला आता राहतच नाही म्हणजे मला हे काम जमना माझा कारभार नको ब्रह्मदेव म्हणले काळजी करू नको ती वार्ता ती बातमी क्षीरसागरला विष्णू भगवंताकडे सांगितले भगवान आपुला तो बोल साच करी शब्द सांभाळा घ्या अवतार देव म्हणले काळजी करू नका मी अवतार घेतो कंसाचे चुलत बहीण देवकी वसुदेवाला दिली थाटात लग्न झालं मिरवणूक काढली महाराज पहिलेचे लग्न आहे तसेच हो 7-7 दिवसाच्या 5-5 दिवसाच्या हळदी राहायचे आता कायचे लग्न आहेत सकाळी टुमटुम दुपारी टुमटुम संध्याकाळी सामसुम पहिलेचे लग्न हळदीचा मांडवणे आरास हे काय मजा चालायची महाराज बाजी आता सात गडंगण खाणं काय 15-15 ती घर घुमत होतं महाराज आता बाजा न्यारा निघाला ते सोंगच झाली त्याला गावात ते दन 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 वाजायचं आणाले त्याला काय म्हणते डीजे पहिलेचा बाजा होता एक स्वर एक सनईन एक हलकी गाणं कोणतंही असो हलकीची घाई एकच डडनक डंक डडनक डंक सनईने गाणं कोणते म्हणून स्वराचं कामच तसला बाजा गावात आला की आम्ही लहान असताना तिचं जे बोटके घ्यायचे त्याच्या पुढे सोबत टाकायचं त्यानं फुक्कून बेजार हो मजा राहायची पहिल्याची महाराज आता हे वरात निघाली कवच म्हणाला बजा बातमी आली कंसा या बहिणीची वरात थाटात काढलाच हिचं पोरग तुला मारणार आहे कंस म्हणाला हिचं पोरग मला मारित असल्यावर हिचाच काटा खाल्या पोरग होईल कुठलं घेऊन या खडे मारा या धावला हात तो धरीला वसुदेव म्हणला आम्ही मारणार नाही ना पोरग मारणार आहे ना मग ठेवा बंदी खाणी दुता सांगे झालेली लेकर आम्ही तुला आणून देऊ आम्हाला मारू नको वसुदेव देवकीला बंदी खाण्यात ठेवलं पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा 6 लेकर मारले 7वा युग मायनं नेला आणि काही म्हणते इतक्या भिगी जन्मले कसे मेले कसे कीर्तना जन्मतीत बी भिगी 7वा युग मायन नेला आणि 8व्यांदा श्रावण महिना वद्याष्टमी बुधवार दिवस रोहिणी नक्षत्र रात्री 12चा प्रसंग भगवान परमात्मा विष्णू भगवान परिपूर्ण रूपाने देवकीच्या समोर केला नारायण सगळे मोठ्यानं म्हणाय बा गोपाल कृष्ण भगवान आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार जन्मल्या बरोबर देव 8 वर्षाचे झाले देव म्हणल्या बाबा जन्मल्या लेकरू एवढं झालं माय वाचल कर म्हणजे आणि एवढा मोठा कसा झाला म्हणला मम्मी तुला सांगायला मम्मी म्हणत नसेल आता हे मम्मी शब्द अलीकडे आलाय पहिलेचा शब्द होता काय माय आपल्या काळात शब्द काय होता माय त्याच्यानंतर शब्द आला काय आई त्याच्यानंतर शब्द आलाय मम्मी आणि आता तर मम्मी बी नाही मॉम मॉम
माणसं जबानीत बदलाले, शब्दात बदलालेत, राहणीमानात बदलालेत, वागणुकीत कुठं बदलालेत. आता जुने शब्द असे वजनदार होते महाराज. शहाण्या माणसानं हाक मारली की पहिलं ओ म्हणत नव्हते, काय म्हणत होते? जी. वजनदार शब्द. सासून म्हणा सुनबाईला, सुनबाई जी, घर भरून वाटत होत. आता म्हणून बघा, सुनबाई भाषा बदलली, शब्द बदलले, पण वागणूक बदलली का? आता नवीन पोरगी नांदायला सासूला काय म्हणाले? आई. आई. तिचा नवरा तिच्या माईला काय म्हणाला? आई. आई. दोघांची आई एकदा, ह्याचं नातं काय झालं? येडे हळदी कुठले सून नांदायला की आई 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 आई. आणि या म्हातारीला भुशाने आले, 4 बायापाशी म्हणाले, बऱ्याच गावात सुना आल्या, पण आमच्या सुनासारखी सुनच नाही. लईच पोरगी मयाळू, तोंड वाळू देणार. आई 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 शिवाय बोल ना. 4 महिने दम काढकी, वरी 6 महिने झाले पुन्हा म्हणते आई. आणि आषाढीची वारी जवळ जाते का दिंडीला म्हणते. माझं सांगणार सुनायला इथं कीर्तन आलेल्या, तुम्ही सासूला आई म्हणू नका, आईची वागणूक द्या. आणि इथं आलेल्या सासायला म्हणजे सांगणार, तुमची लेक नांदाय दुसऱ्या घरी गेले, हे तुमच्या घरी सून आल्या का नाही, ही लेकच दुसऱ्या रूपात आल्या म्हणून सोनाला लेकीची वागणूक द्या. घरात राम राज्य आल्याशिवाय राहत नाही, आनंद निर्माण झाल्याशिवाय. व तोंडानं आई म्हणून काय उपयोगाचं? शब्द सांभाळा. देव म्हणले, मी लहान होतो, मला इथं ठेवू नका आनंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. देव लहान झाले, टोपलीत घातलं, उचलिला कमळापती. माईचे बंधने गळती, विश्वात जो न माई, त्याशी बंधन करील काय. कवाडे उघडती देखताची देवा प्रती, आपे आप बेड्या तुटल्या संगला, 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 आपे आप बेड्या तुटल्या संगला. आप बेड्या तुटल्या, श्रंखला बंधना बंधन मुक्त झाले. कवाड उघडले, रक्षपाल झोपले, मुला मायनं वाट दिली. गोकुळात आणून देवाला ठेवलं, ठेवी तेथे कृष्णाजीला माया घेऊन निघाला. माया आल्याबरोबर कड्या कुलप लागली, पोरगी चिरकायला. सेवक लोक जागा झाले, कंस महाराज तुम्हाला मारणारा वैरी जन्मलाय. कंस निघाला धाप्या देत पळत आल्याबरोबर देवकी म्हणा, दादा पोरग नव पोरगी आईला मारू नको. पोरगा असू या पोरगी असू मला आठवाय का नाही. धरला पायाला, गरगर फिरविलं. ती सापडत असते का महाराज? भल्या भल्याला सापडली ना, ह्याला सापडत असते होय. काय मोठ्या मोठ्या लोकाला जेरीला आणलं कुण? मायेन. सगुण गुण सगुण गुण सगुण गुण माया आली कोला तुमके माया. सगुण गुण सगुण गुण सगुण गुण माया आली कोला तुमके माया. सगुण गुण सगुण गुण सगुण गुण माया आली कोला तुमके माया.
सगुण गुण सगुण गुण सगुण गुण माया आली कोणाटीन केळा. ती माया सापडत असते का महाराज? गेली माया आकाशात आपलं खरं रूप प्रगट केलं म्हणा कंसा. आकाशाची वाणी ओ कंसा हे तुझ लागी तुला मारणारा वरी गोकुळा जन्मलाय तुझा लागे वधी उपजला. मजा आली. आता 1 वाजून गेला तुम्ही माग वडाला आणखी. असू दे असू दे होतंय काय अडचण नाही. धाक सुटला कंसाला दुष्टाचळ काप सुटला. इकडे काय गेलं गोकुळात पहाट पहाट 4 वाजता गवळणी उठल्या. रिकाम्या घागरी यमुना निघाल्यात पाण्याला घेऊन. पहिलेच्या गवळणी भेगी उठायच्या, आताच्या गवळणी फटफट उजडाले. पहिल्याच्या बायाला काम बिले होते महाराज, काम तसेच खाणं तसंच. काय बायाला काम होते, आता बायाला काम बी नाही तर खादगी बी नाही. आता रोगाचं प्रमाण जे वाढलं का नाही त्याचं कारण एकच आहे, काय? व्यायाम राहिला नाही, काम राहिलं नाही. सिटीच्या बाया बघा तुम्ही, गडी असो बाई असो, सकाळच्या परी आम्हाला गाडी चालवायला रोडच्या कडनं सगळीच असं उन्हात आणावं कामाला हिला 10 कटन पळाट याचायला. काम नाही महाराज, काय नाही. शुगर वाढली, बीपी वाढली, झटक्याचे मरण, कचकन कुचकन की चालेल मरून. आता मरण लई सोपे झाले. आता तरसून मरण, बाजत पडून मरण राहिलंच नाही. आता कुठं क्वचित लोक बाजत पडून झिरपून मरणारे पुण्यवान माणसं लई क्वचित माणसं कुठं तरी. आता बाजत पडले माणसं मला लई ऐकायला मिळणार नाही. आत्ता होतं ना आत्ताच गेलं म्हणायचं. आताच्या बायाला काम नाहीत, निमे काम तर बायाचे मिसनीवर आली किंवा पहिले दळा जाते होते, गिरणी आल्या, ताक करायला डेरे होते, मिक्सर आलं. ते दाळण भात एकदा शिजते त्याला काय म्हणतात, कुकर. भांडे धुवायला मशीन आली, चपात्या करायला मशीन आली, कपडे धुवायला मशीन आली, त्याचं नाव वॉशिंग मशीन. काही दिवसाला अशी मशीन येणार आहे, सोयरा घरला आला एकूण मध्ये ढकलायचं, बटन दाबायचं, तिकडून जेवण सुपारी का थुकतच बाहेर यावं. बायाचं काम देवानं वाटून घेतले का? सध्या महिलाची संख्या देवदेवाला जास्त आहे, दिंडीला बाया जास्त, कथा ऐकायला महिलाची संख्या जास्त, कीर्तनाला महिला जास्त, दान धर्म करायला महिलाचा हात पुढे. कशाला बी पुढेच. आता घरचे देव पूजा कोण करते? घरचे देवारातले देव कोण पुजते? गड्याच्या हाताला चावतात का देव? बाया करते. देव म्हणजे तुम्ही एवढं मजा करता, टाइम देणार, तुमचे टाइम कमी करतो. मग बायाचे काम मिसणीवर आहे. पहिल्याच्या बाया 3ला 3:30ला पाठ उठायच्या महाराज. गवळणी उठल्या वाड्याच्या जवळ वाटनंदाच्या मध्ये लेकराचा आवाज आला रडण्याचा. गेली वाड्यामध्ये बाई, घागर ठुईन बघायचं काय देव दिसालेत. काय त्या बाईला आनंद झाला, काय बाईनं पुण्य केलं असेल, गवळणीनं किती जन्माची पुण्य फळाला आली असेल. पहिल्यांदा देव बघायला. अत्यंत दुःखाची निवृत्ती, इष्ट परमानंदाची प्राप्ती झाली. देवाला पाहिल्याबरोबर भाग गेला, गेला नावगा झाला. आनंद अनंत जन्मीचे विसरले दुःख, पाहता तुझे मुख. पांडुरंगा मागील परिहार पुढे नाही शीन, झाली दर्शन एक वेळा. काय जन्माचं दुःख होतं ते सगळं दुःख विसरली आणि देवाच्या सुखात रममान झाली. नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगाले,
दुःख विसरले, दुःखाची निवृत्ती, सुखाची ते सुख. देवाला पाहिल्यावर महाराज म्हणले ना, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या. पाहिला पाहिला मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. आनंदाला पाहता श्रीमुख गोविंदाचे. आपला संप्रदाय अप्पलपोट्या नाही. अप्पलपोट्या म्हणजे आपल्याला मिळालेलं आपल्याजवळ ठेवायचं असं नाही. आपल्याला जे प्राप्त झाले ते समाजाला वाटायचं. शेवी तो हा रस, वाटी तो. गवळणीला जे आनंद मिळाला ते आनंद गवळणीनं आपल्यापाशी न ठेवता घरला गेली, हातात ताट घेतलं, ताटा सुंडोळा पांढरे म्हणजे खरोखर आज गोकुळ झालं. विठाला पुत्र झाला येशूला. गुड्या उभा केल्या, तोरण बांधले, रांगोळी काढल्या, सडा सारवण. कोणी बाया भुलई खेळल्यात, कोणी बाया फुगड्या खेळल्यात. करीती कथा
गाती गाणे गोकुळच्या सुखा अंतपार नाही. इकडे काय घडलं मथुरेत कंसाने सभा भरविली. कंस बैसला सभेशी विडा मांडीला पाहिजेशी. कोण माझ्या वैरीला मारून ते सांगा म्हणलं. हातवरी करा. कोणीच पुढे येईना. एक जण म्हणला मी जाऊन येतो. काय नाव म्हणले तुझं? माझं नाव म्हणला महाबळ. उचलला पानाचा इडा गेला मारायला. जानव पंचागण शिका मुद्रा माळा गंध एवढ्या नक्कीचं धोतर नेसलं गेले महाराज. पंचांगण सांगणार भविष्य सांगणार. बैसोले बसाय पाठ टाकला. पाटीला पाठ पंचांगणाला पाठ पंचांगण धरलं उरपाट. जातवान बामण नव्हतं ना. पंचांग उरपाट धरलं. ब्राह्मणाचं सोंग घेऊन आलता. ब्राह्मण नव्हता हे सांगलं. विप्रवेश तेव्हा घेऊन निघाला. विप्र म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मणाचा वेश घेऊन निघाला. ब्राह्मण नव्हता. पंचांग धरलं उरपाट. भाऊ या वाटावरला जिबीने टक टक कराले. काही माणसाला सोंग घेता येते. हो सोंगाची सपादनी करायला. आणि काही माणसं सोंग घेतेच बी आणि त्याची सपादनी उघडं पुढे देणार. कशात बा काही लोक सोंगाची सपादनी अशी करतात उघडं पुढे देणार. झाकून जातात. हे ब्राह्मण नव्हतं पण सोंग्याला पटेत होतं ना. सासूबाई सुनबाई धुवा गेली म्हणून सासूला वाटलं सुनाच्या माघारी काय तर करून खावं. काय खावं? भिगी भातचा भात कोणता असतं? शेवयाचा. शेवयाचा भात केला होता. शेवयाच्या भाताची गंमत अशी आहे लवकर शिजत पण लवकर निवच ना. सुन बाहेरून येईल माय काय खा उघडं पडलं म्हणून मधल्या घरात जाऊन खाऊ म्हणून सासू मधल्या घरात गेल्या काय शेवया खायला. तितक्याच धुण्याचं टोपलं घेऊन सासू आले. सुन आले. माय सासू दिसणं गेल्या काय ते खावा म्हणले. आपण काय खावं? दूधच प्यावा माय मी गिलासभर म्हणून गिलास दूध घेतलं आणि इथं वाटा कोण प्यावं तर बाहेरून सासू येईल. कुठं जावं? मधल्या घरात जावं म्हणे. मध्ये सासू शेवया खाल्या आणि सून दुधाचा गिलास घेऊन गेले. दोघीची नजर एक झाली पण सून चाप्टर होते. हुशार होते. ते म्हणजे आत्याबाई कोरड्या शेवया का खा दूध टाकून खाकी म्हणले. त्याला म्हणते चोरीची. देवबापा म्हणाले यशोदा माईला जन्म काळ याशी 12वा गुरु. त्याच्या मागे 12वा गुरु आहे. शनी आहे. मूळ नक्षत्रावर जन्मले. नेऊ नगर देत घाला याशी. देव म्हणले हे मलाच पुरतो म्हणाले. म्हणले गाडीत घालतो म्हणाले. ज्या पाटावर बसलो होतं का त्या पाटला देव म्हणत पाटराव त्याच नाही का दक्षिणा देव परा ते मला तुमचीच वाट बोला का ह म्हणता की म्हणून. पाठ जे निष्ठला सरसर सरसर करायचे निष्ठला रप पडलं. पाठीवरचा पाठ पाठीवर पुढचा पाठ तोंडावर विटंबिला बटन दिला पाठीवर तुटले पंचांग पाटाची भावकी स्वयंपाक करत होती. पोळी पाट जे पोळी पाट निघाले बेलने संगच हे मायो कोण तोंड होतं घापकून बेलने रपकून पोळी पाठ दणकून खाली पडली. दाताची चौकी झाली. बाप पोमला वाचना पळाय गेला. घाबरा दुर्जन पळाया धावत. आडव्या टाकत बाजा पुढे माचव्या धोतर अडकलं. आता जानवे तुटले. पंचांग फाटले धोतर गळाले. डोळ्याचे तांबे चमच्या पराती भगुने धर भीतीला बर बर आपटायचे तिकून याचन ह्याला ह्याच्या पाठीमध्ये कोण मारीत असेल बा म्हणला. पोळीपाट लाटणे पकडी उलतणे चमचे फुकण्या. ती पकड आली पकडीने नाग धरलास. पकडीने नाग धरल्यावर फुकणीने ठाका देणं. बाप बाहेर पळा गेला. अर्धावट होळी फोडले ते गौरे याच्या जना तन
गावानं पौर्णिमेला गौऱ्या मारल्यात शिवारानं पळाय गेलं वाटत मेका होता ठोकलेला जनावर बांधायला ते मेका होत्या का नाही वाटत जनावर बांधायला ठोकलेल्या ते मेका इकून वर निघायचे इकून वर निघायचे उपसाची पाटीत बत करून वाटत होत्या मेका वाटत होत्या रुमने उभा होते ते रुमने माईला म्हणले मम्मी मम्मी मला जायचे महाराजाच्या पाया पड त्या रुमण्याची मम्मी म्हणजे आवताची दांडी जाय बापा बिगिडी आपली रुमनं नॅशनल पार्टीत ती माय म्हणाले लेकराला एकटे ऐकणं गेले माय आपण बी सहाय्य करावं तर एकमेका सहाय्य करू आवतावर उभा टाकल्या काय दांडी तिथून खपकी दिली निस नागवा जैनाचा गुरुने उडा बमकाळा धोतच्या धोत उच्च उच सभेत उभा टाकले कवच म्हणला धोतर तरी गुंडाळा की त्याला गुंडाळ धोतर कवच म्हणाल्या काय म्हणल्या गोकुळची वार्ता तुला वाचू देणार म्हणला काय खाचे प्याचे भिगे सावरा सावर कर म्हणला आता 1:15 वाजलाय म्हणला टाइम संपल्या म्हणला आपला आवर बिगीन कवच म्हणला केवढा आहे कुणं बघितलं म्हणलं अरे मारणार बघा मार कसं खालास ऑनलाईन मार होता म्हणला कपट्या मामळ बठा दिले पिढीदान सोशली पुतना विष पाजिताची स्तन का ग बगरिटा मारिले बाळपणी नावगी दैत्य खाणे बुडविले देव पालत पडालेत रांगाय सुरू करालेत तळवे तळात टेकीत डाया गुडघ्याने रांगत रंगाने रंगनात कीर्तनात नाचताना लाजायचं नसते लाजलं की त्याला कीर्तनात चान्स लाजे त्याशी वाटा सगळे टाळकरी डुल आलेत नाच आलेत हाल आलेत एक डिळ बाकरांनी कच्चुबा टाकल्या जागेवर एक अरे हलकी रे म्हणलं तिनं आल्या म्हणला कीर्तनाला गैराधे कुठलं की मला म्हणाले तुम्हाला कळते का म्हणला तिच्या पुढे कसं नाचू म्हणला काय आमचं चोपदार नाचते बघा मोर नाचले 2-3 जिल्हे घुमिवलेत नाच साहेब यावं लागते हो धांगड धिंगाचं म्हणा कीर्तनातलं नाचणं मोर नाचल्यावर असते मोर नाच मोर कसं नाचत एका जागीच हरणानं उड्या मारल्यानं जमत नाही इकडून तिकडे तिकडे धांगड धिंगा
एका जागी डुलाव होता कीर्तनात खाली बसलेल्या माणसाने डुलाव उभा टाकलेल्या माणसाने पावलं करून नाचावं नाचू कीर्तनाचे रंगे नाचू नाचो कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जे आपला विषय काय देव रांगाले रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधित चरणी देते गाराणी यशोदे साजनी दही दूध बक्षुनी तमाल नेले नवल केले साजनी कृष्ण आळीवार भरतोनी माते धावा कृष्ण रांगता रांगता बोबड बोलाले भिंतीला धराले चलायले रांगू लाग लांग रांगू लाग लांग रांगू लाग माता जाऊळाची वेणी जाऊळाची वेणी जाऊळाची वेणी माता जाऊळाची वेणी रांगू लाग लांग रांगू लाग रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी आणि मग गवळणी याच्या देवाला उतरून घरी न्यायच्या कृष्णा मला एक चुंबन दे देवानं म्हणायचं मजा स्वभाव आहे आधी मी घेत असतो पुन्हा देत असतो मग गवळणी हातात लोण्याचा उंडा घ्यायचा देवाला म्हणायचं कृष्णा हे लोणी तुला देते नामा म्हणे हाती लोण्याचा उंडा गवळणी त्या तोंडा बोलत शे रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी सगळ्यांनी हातवरी करा टाळी वाजून भजन करा एवढं चाळ घेऊन आल्या देवाला घरानं सांगू लागल्या यशोदा माईला म्हणायात कृष्ण आमच्या घराला आला येणे माझे कवाड उघडिले येणे शंके होत ओढिले दयादिदाचे बक्षिले उल्लंघले ताकाचे परवा आला आमच्या घरात आलेला होता म्हातारा उचलोनी ताकाचा डेरावरी पुढला सैराट एका दिवशी देव चालीत कमरून हात देऊन एक गवळण रांगोळ काढलं तिला म्हणा दे गवळण बाई काय काढायचं रांगोळ काढायचं मी असं की तुला ये ना म्हणलं तुला येते का आणि काढून दाखव बरं माझं बघून शिकलीस तर कसं करा म्हणून म्या बघ ना डोळे झाक तिला डोळे झाकायला लावलं तिनं काढल्या रांगोळ पायानं मोडून वाकडे तरी लघवी केले गोल चक्कर मारलं हो पळून गेलं अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी गाई चारून गवळणी आल्या गाई बांधून बकिटा नाही दूध काढायला गेल्या गाई सोडून देऊन गाई जागी गाडू बांधल्या आणून देवानं गवळणी दूध काढायला बसल्या गाडवाने जरी रिवर्स घेर टाकला खपा खपला सगळ्या गवळणी भिताडाला एक म्हणली यशोदे मोठा ताकाचा डेरा 2-3 घागरीचा होता म्हणले 2 घागरीचा मोठा ताका उचलला आणि म्हाताऱ्याच्या पोटावर फोडला म्हणले आधीच म्हातारा दम्याचं होतं खक 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 ते शिळ ताक आंबटन थंडगार अंगावर टाकलं गौऱ्या लावून शेकलं म्हणजे तेव्हा जागेवर आलो यशोदे आवरी आवरी आपुला काना नाशियल्या आमुच्या सुना अजून का लाज नाही
तुझ्या मना तुझा तुला ती गोड वाटे काना 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 आवरी आवरिया पुन्हा काना नाशियल्या अमुच्या सुना यशोदे एका दिवशी आमच्या घरला आले लोण्याचा गोळा त्यानं कल्याण जाता जाता सुनच्या तोंडाला हात पुसले सुनबाई म्हणली सासूबाई उठा की कोण घरात चोर शिरला घरात चोर शिरला ती गवळण गाथ्यातले नव म्हणून म्हणायचे ना आपलं उग तुम्हाला इशारा केला जाता जाता सासू उठली तर काय सुनचं तोंड भरलेलं दिसाले तू लोणी खालीस नाव त्याचं घालीस का म्हणलं कोण सासू धरले केस कुणाचे सुनच बायाचे भांडण लय सोपे दगड धोंडा गोटा काटे कुराड काहीच लागेना भुईमुंगीचे शेंगाचे इलो उपशो हिने तिचे केस तिचे केस मार देऊ लागले हे कोपऱ्यात उभं टाकले जमलं का नाही म्हणलं असलंच पाहिजे म्हणलं तुला उगच म्हणलं अशी घरात चोर शिरणं दोघीचे लावले भांडण आलं निघून त्या गवळणी म्हणत यशोदाबाई काय तुमच्या कृष्णानं आमच्या घरी धिंगाणा लावला यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी तुमच्या जीवाला काय लाज वाटते का नाही का म्हणले एकटा लेकरून एवढ्या जरी म्हणून माझ्या लेकर आळे घाला काय काय सांगत गाराने ग गोकुळच्या नारी माझं लेकरू केवढा आहे बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतय गोजिरवाणे काय सांगता गाराने ग गोकुळच्या तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी श्रीरंग माझा येडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ मजा लेकरला धरून दाखवा एक म्हणजे मजा घरला ये म्हणा धरूनच दाखवते देव म्हणजे पोरो हिचा घर नंबर लिहून घ्या अय गावडन बाई संध्याकाळी तुमच्याच घरचा नंबर आहे ही नवऱ्याला म्हणाले अर्धी भाकर कमी खा का त्यानं येतो म्हणले हा बसा रस्त्याला जागत म्हणे दररोजात त्याला बसविले तसंच हिनं झोपले दिवसभर काम करून कुठ झालेलं कुठवर बसते महाराज कुरल्याला जांभळ्या देवल्याला तिला डोळा लागलेला बघितलं उठलं तिथंच भकी लावून पडले झाले आता हेनं झोपलं देवाला कळ नव्हे आणि झोपलेली माणसं खरं बोलणार कीर्तनात माणूस झोपलं का नाही खरं मी अकवा झोपलो म्हणते जे झोपलो देव आले दही दूध तोपलो काले डेरे पालते घातले जाता जाता त्याच्या दाढीची ह्याची इनीची गाठ मारून फुकून गेले निघून झालं सकाळी दारात गोसाई आले स्वयंपाक भिक्षा आला निरंजन बाई गेली उठायला दाढीला झटका बसला ते म्हणले असं का करायला तुम्ही कोण काय करायला कुणं बांधले कुणाला माहिती आमने कोण बांधले कोणी का बांधला सोडा की सोडिता सुटे ना ते म्हणलं स्वयंपाक भिक्षा मध्ये घेतलं बोलून महाराज तुम्हाला गावात पीठ किती जमते ते म्हणला 1.5 पायली 2 पायले आम्ही देत आहोत एवढं सोडा की म्हणजे ते लाल चुकर तर सोडा गेलं कसं केसानं बोट चढलं की चिमुटभर नगर रे तुमचं म्हणला गावात गेलं जर आडूटाय जर केलं म्हण चाल पोर आपल्या गावात सर्कस आलंय कुठं चंद्रा काकूच्या घरी आणि 5-25 गाबर त्या बाईच्या दारात चंद्रा काकू बाहेरिया चंद्रा काकू जिंदाबाद गवळी काका हुर्रे हुर तुळजापूर निघालं शिमग्याचं सोंग बाहेर नवरदेव लग्नात नवरदेव पुढे असते नवरी माग असते त्याच्या येण्याची हिच्या दाढीची गाठ असल्यामुळे नवरी पुढे नवरदेव माग बाई होती 7.5 फूट गडी होता 2.5 फूट बाई अशी सर्विस असं करत आगा दमानं चल की लग्नात कसं फरफर ओढला होता म्हणजे म्हणा यानं आवाज बंद केला बाईनं मागं पडतून बघायचं मग कुठे गेली का म्हणा हिनं असं मागं पडतून मग हिनं पुढे याच इकडून बघितलं हिनं पुढे याच गवळण गर 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 गवळण गर 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 गवळण गर गिरक्या मारी गवळण गर 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 गर
मारी गवळण गर गर गिरक्या मारी गवळी वर वर दाढी धरी गवळण गर 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 गवळण गर 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 गवळण गर गिरक्या चक्रा 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 शांताबाई समोरून आली बाई कोण शांताबाई आली गोकुळात दुसरं काय ध्यानात आणू नका आली विठाला विठा पण शांताबाई म्हणजे काय चंद्राबाई कुणीकड काय सांगा म्हणजे कृष्णानं येडी गाठ मार आणि त्याला कशाला बांधते म्हणलं होतं चूक झाली म्हणे जा त्याच्याकडे माफी मागा आली बाई कृष्णा माझा अभिमान नाहीसा झाला आता मारली गाठ तू मारली तूच सोड देव म्हणले अभिमान गेला ना तू का म्हणे सोडल्या गाठीन दिली मिठी मग मात्र यशोदा म्हणले सगळ्या करामती ह्याच्या जवळच आहेत कृष्णा तुला आम्ही कुणाच्या तू जाऊ नको देव म्हणले आता घरी जायचं नाही ना गावातच राहायचं नाही उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोदना पोरो या रानात अरे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या अरे गोपाळ रानामध्ये खेळ खेळा सुरू केले विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडला फिरे गर गरा गर या राधिकेचा नवरा 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 खेळ भवरागे बाई भरपूर झाला आता टाइम झाली आता 1:30 वाजला की आता कानात आल्या आल्या म्हणले मला 2 वाजे कोणा चोल कारण मी आलतो 11:15 मी म्हणलं आता सुरू कवाय केलं तर 2 तास कीर्तन करावं लागते 11:15 ते 1:15 2 तास होऊन गेले आल्याबरोबर लई थकवा आलता मी रात्री आदिलाबादला होतो तिकडून याला उशीर झाला सकाळी काला केला आता इथला काला करून आता दगरवाडला जायचं किनगाव पाशी संध्याकाळी नायगावला जायचं उद्या आणखी 2-4 कीर्तन आहेत सध्या रामनवमी हनुमान जयंतीचा पिरियड म्हणलं का नाही कसलाही महाराज सापडत नसते पुष महिन्यात पोतराचं चैत्र महिन्यात
यांनी जवळपास 1-1.5 महिन्याच्या अगोदरच फोन केला. माकणीला आले होते सेवा ऐकायला. गावाला पहिल्याच येण्याचा योग आहे, परी समाधान वाटलं. आपला तुमचं प्रेम असंच राहावं. तुमच्या प्रेमामुळे तुम्ही हाक मारले की मी याला तयार आहे. आपलं आम्हाला काय करा, हेच दिनरजनी. समाज चांगला आहे, भाविक लोक आहेत, भजनी मंडळ, लहान लहान लेकर कुठले इथे संस्थेतले. सतीश महाराज संस्थेतले लहान निष्काम सेवा, त्याच्याकरता टाळ्या वाजवा सगळे. त्याने निष्काम सेवा एवढे विद्यार्थी आपल्या सप्ताहात दिली. याची बी आपण जाणीव ठेवून आपण बी काही ना काही फुलफुलाची बाकडी मदत केली पाहिजे. कारण लेकरं सांभाळायला सोपं नाही. आता आपले 2 लेकरं आपल्याला सांभाळणं होईना घेत, एवढी लेकरं सांभाळणं. आपलं गाव सधनही चांगल्या प्रकारचं आहे. परमार्थ असाच आपला मोतीराम महाराजांना करून घ्यावा. यावर्षी जरी मला यायला वेळ झाला तर पुढच्या वर्षी मात्र नक्की लवकर येईल. 10ला सुरू करू, 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत 3 तास पुढच्या वर्षी काला. आता वेळ संपुष्टात आले. झाली आता वेळ म्हणते आना शिदोऱ्या, तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता. चला वळू गाई बैसू जेऊ एकेटाई, बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण. गोपाळ गेले गाय आणायला, गोपाळ गाय आणाय गेले. देवानं सगळ्या भाकरी घेतल्या एका ठिकाणी केल्या. आपणच खाल्ल्या 5 पोळ्या 3 भाकरी. 1.5 कानवाला 1 पुरी, आम्हा धारिले वळत्या दोरी. आमची ठकवणी काली शिदोरी. बोबड्या म्हणला कितना भाकरी का झाल्या. देव म्हणले तुम्ही गेल्या मोठं भूत आलं, भूतानं खाल्ल्या. कुणाला थिकवालातलं म्हणला, तू एवढं मोठं भूतातना दुतलं भूत येते तर त्याला म्हणला इथं तूच थालात म्हणला. कितना थंबालले थंबाला फुल्या गाय. बोबड्याचे गवळ नाही. बोबड म्हणाले पलवा किलवतले लई गोल झाला. म्या गली बले म्हणून थोलाता दिला. तुला वाचले त्याला काही कळत नाही. कितना थांबाला पुऱ्या गाय. आता एकदा गवल्याच्या गली दही दूध चोलाया गेलोले. उतली गवलन मला बलविलं माझं तालक फोलले. तुला वाचले याला काही कळत नाही. कितना थांबा दाईबा कितना आम्ही नाही तुझ्या तंगले मा. एके दिवशी यशोदा माईनं मऊ मऊ पोल्या केल्याल बा. तुम्हा थांब्याला 1-1 दिलीन मला हळदी दिलील बा. मी गेलो मागायला मलाच मुचकून धरले बा. बद 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 मारलेले बाण फुद 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 लल्लोले बा. दाईबा कितना आम्ही नाही तुझ्या तंगले बा. देव म्हणले बो पोरो तुमच्याशिवाय मला आनंद नाही, माझ्याशिवाय तुम्हाला आनंद. एकट्या भक्ताला आनंद नाही आणि एकट्या देवाला आनंद नाही. देव आणि भक्त एका ठिकाणी आले की आनंदाला पारावार नाही. काला करीती संत जन सवेतांच्या नारायण. सगळ्या गोपाळांना पुन्हा एका ठिकाणी केलं. खडकावरती उभा राहिले, हातात काल्याच्या प्रसादाचं टोपलं घेतलं आणि सर्व गोपाळांना काला वाटला. खडकी सोडील्या मोठा आधीचा दही काला गोमटा. घ्यारी घ्यारी दहीवात आम्हा देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडरी वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कृष्ण भगवान की जय. ईश्वर महाराज तोच काला सद्गुरु मोतीराम महाराज श्री गुरु मारुतीराव महाराजांच्या कृपेनं आपल्या पांढरी गावामध्ये संपन्न होत आहे. संपूर्ण गावकरी मिळून तुम्ही हा सप्ताह संपन्न करता. समस्त गावकरी मंडळीला या नारदाच्या गादीवर मनापासून धन्यवाद. किंबहुना सर्व सुखीन पूर्ण होणे 3 लोकी झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करविली. तैशी केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे. सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी. चुकीचे शब्द असतील वापस करा, बरोबर असतील. सद्गुरु मोतीराम महाराज श्री गुरु मारुतीराव महाराजांचा आहे. आता जे विठ्ठल भजन होईल, काल्याचा अभंग होईल. काल्याच्या अभंगाला चाल देऊ.
काल्याचा अभंग होईल, चाल होईल, सर्वांना जागेवर प्रसाद मिळेल. कोणी गडबड गोंधळ करू नका. 2 तास जसं निवांत बसला तसं 10-15 मिनिटं शिस्तीचा भंग करू नका. आता एक भजन म्हणायचं. मी पुढे म्हणतो, सगळ्यांनी मागं म्हणायचं. भजन सोपं आहे. मी म्हणतो गोपाळ काला गोड झाला, सगळ्यांनी म्हणायचं गोपाळाने गोड केला. करावर यात